तर जळगावमध्ये भरधाव डंपरनं एकाला चिरडलेला आहे। 57 वर्षीय प्रभाकर रघुनाथ पाटील या व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय। डोक्यावरून डंपर गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। संतप्त जमावाकडून डंपरची तोडफोड करण्यात आली आहे। संतप्त नागरिकांनी भाजपा आमदाराला जाब विचारलेला आहे। अवैध वाळू माफियांविरोधात भाजपा आमदार आक्रमक झाले। जळगावात अवैध डंपर चालकांविरोधामध्ये अधिवेशनामध्ये आवाज उठवणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं। अवैध डंपर वाळू माफियांविरोधात सुरेश भोळे आवाज उठवणार आहे। सांगतोय मी की त्यांनी जबाबदारीने आपल्या जे काही स्पॉट असतात ते गाड्यांचं जे काही नंबरच्या गाड्या असतील, स्पीडने जास्त जोडणाऱ्या गाड्या असतील त्यांच्यावरती कारवाई केली तर मला वाटतं नक्कीच त्याला कंट्रोल राहील। आणि जे शहरामध्ये स्पीड असतो 40-60चा जो स्पीड असते ते स्पीड मला वाटतं ते त्यांनी ड्रायव्हरांनी बंदी त्यांच्यावरती केली पाहिजे, आरटीओने आणि पोलीस प्रशासनाने। एकीकडे डंपर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि अपघातही होतं। या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना काही पत्रव्यवहार करणार आहात का? नाही, मुख्यमंत्र्यांनी इथे कलेक्टर साहेबांना सांगू आपण की बुवा हे जे काही रेती चालू बेकायदेशीर रीती चालू आहे त्याच्यामुळे जास्त अपघात होण्याची शक्यता आहे। कारण बेकायदेशीर रीती असल्यामुळे हे पळापळ करता आणि त्याच्यामुळे पोलीस मागे लागतील का या भीतीने गाड्या जोरात चालवल्या जातात त्याच्या।